मी माझ्या आईला पुन्हा एकदा आई होताना पाहिलं आहे या 5 महिन्यात. खरंच तिने खूप माझी काळजी घेतली. माझ्या बाळाची तर माझ्यापेक्षा जास्त तिने काळजी घेतली. तर खूप खराब वाटतं आता. ही प्रतिमा भिलारे, ओके. सो त्यांनी सांगितलं बेबी गर्लसाठी, म्हणजे आधीच डिक्लेअर पण झालं का. सो इथे हो, जेंडर रिव्हील म्हणजे 4th मंथमध्येच बाळाचं जेंडर कळतं. तर त्यामुळे आम्हाला खूप आधी कळालेलं बाळ बेबी गर्ल आहे असं. हॅलो फ्रेंड्स, मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजलेत 12 आणि खरं तर ग्रंथाचं सगळं करता करता मला 12 वाजूनच जातात. कारण की रात्रभर माझी खरं तर नाईट ड्युटी असते. तर त्यामुळे मी थोडंसं सकाळचं झोपते आणि मग आत्ताच मी जस्ट फ्रेश होऊन आली, म्हणजे जस्ट आंघोळ झाली माझी. आणि ग्रंथाला सध्या मी टमी टाईमसाठी ठेवला आहे. 3 महिने कंप्लीट झाले, तर त्यामुळे टमी टाईम हा मस्ट आहे. त्याच्यासमोर असे काहीसे टॉईज ठेवलेत मी थोडेफार, आणि ती त्या टॉईजला बघून तिचा टमी टाईम चालू आहे. आणि बाहेर आहे बघा, असं काहीसं क्लायमेट आहे आज, म्हणजे थोडीशी थंडी आहे, म्हणजे 9-10 डिग्री टेम्परेचर आहे. तर ऐकलं की इंडियामध्ये खूप गरमी पडत आहे आणि टेम्परेचर खूपच वाढलेलं आहे. तर सगळ्यांनी खूप खूप काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे अशा गरमीच्या वेळेस. माझ्या लास्ट व्हिडिओला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचा. आणि तुमच्या सगळ्यांच्या विशेष माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि थँक्यू सो मच मला एवढं प्रेम दिल्याबद्दल. मी आता असा विचार करते की मध्ये मध्ये आपले व्हिडिओ शूट करत राहील मी, म्हणजे तुमच्यासमोर 2-3 दिवसांनी एखादा व्हिडिओ मी आणत जाईल, माझ्या रुटीनचा सुद्धा, रुटीन रिलेटेड सुद्धा. त्याचा काहीसा सेटअप मी तिच्यासाठी ठेवते, जेणेकरून ती तिचा टमी टाईम एन्जॉय करेल. बट तरी ती 5 मिनिटांनी बोर होते. येस बेबी, थोडा वेळ, 5 more minutes. हां, सो मम्मी पप्पांची पण आता जाण्याची तयारी चालू झालेली आहे. पप्पा त्यांचे कपडे घडी करतायत आणि मम्मीचं सामान पॅक करताय है ना. 4 बॅग्स आहेत ना, एक मामांची आहे. आता थोड्याच दिवसात ते लोक निघतील. खरं तर त्यांची खूप हेल्प झाली. त्यांना जवळजवळ इथे 5 महिने झाले आत्ता, आणि खूप म्हणजे खूपच हेल्प झाली. म्हणजे मी माझ्या आईला पुन्हा एकदा आई होताना पाहिलं आहे या 5 महिन्यात. खरंच तिने खूप माझी काळजी घेतली. माझ्या बाळाची तर माझ्यापेक्षा जास्त तिने काळजी घेतली. तर खूप खराब वाटतं आता. ते लोक जातील 3-4 दिवसात आणि मला खरंच खूप आठवण येणार आहे त्यांची. बट त्यानंतर लगेचच 1 दिवस गॅपने हितेशचे मम्मी पप्पा येणार आहे. सो मला पुन्हा त्यांचीसुद्धा बरीच हेल्प होणार आहे इथे. आणि मग मी प्लॅन करते की इंडियामध्ये त्यांच्यासोबतच येईल ग्रंथाला घेऊन. पिल्लूची खूप मस्ती चालू आहे. जसे जसे महिने पुढे जाते तसं तसं तिची मस्ती वाढत चालली आहे. हा व्हिडिओ मी खास कशासाठी शूट करते, कारण की माझ्या लास्ट व्हिडिओला एवढे चांगले कमेंट्स आणि एवढा छान प्रतिसाद मिळाला, आणि त्यावरती विचारलेले प्रश्न आणि त्यांची काही उत्तरे मला तुम्हाला द्यायची होती. म्हणजे मला याच्या आधीसुद्धा बऱ्याच व्हिडिओवरती प्रश्न विचारले गेले, आणि मला असं वाटलं की चला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी या व्हिडिओमध्ये देते. तर फर्स्ट क्वेश्चन मला जो आला होता लास्ट व्हिडिओवरती, तो होता की नाईस तुम्ही गायत्री म्हणून यांनी विचारलेला आहे. तर त्यांनी विचारलं की नाईस तुम्ही इंडियावरून काय काय माहीत नाही त्यांनी काय लिहिलं की बोलवलं ते नाही मला कळालं. मला असं वाटलं की मी कन्सिडर करते की काय काय आणलं आणि इथे काय शॉपिंग करायचं आणि इथे आफ्टर डिलिव्हरी कशी केअर घेतली आणि इंडियामध्ये काय काय फॉलो केलं यावर व्हिडिओ करा प्लीज. सो मी असा सेपरेट नाही व्हिडिओ करणार, मी माझ्या रुटीनमध्येच जे आहे ते तुम्हाला सांगेल. तर मी खरं तर इंडियावरून जास्तीत जास्त कपड्यांची शॉपिंग केली, बाळाचे कपडे, कारण की तिकडे कॉटनची क्वालिटी आपल्या इंडियामध्ये चांगली मिळते. सो मी बाळाचे सगळे कपडे इंडियावरून घेतले, आणि काही कपडे म्हणजे जे घरात घालणारे कपडे सगळे मी इंडियावरून घेतले, आणि जे पण बाहेर घालायचे कपडे होते ते मी इथून घेतले. आणि खरं तर सेपरेट व्हिडिओ करायला काही हरकत नाही, पण एवढा वेळ नाही आहे सध्या माझ्याकडे. तर त्यामुळे मी विचार केला की जसं जसं रुटीनचे व्हिडिओ शूट करत जाईल मी मध्ये मध्ये, तर तेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मी देत जाईल. तर शॉपिंगचं म्हटलं तर मी इंडियावरून फक्त कपडे बाळाचे घेतले, आणि त्याचा एक व्हिडिओ पण मी सेपरेट शूट केला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन नक्की तो व्हिडिओ पहा.
तेव्हा तुम्हाला कळेल की मी इंडियावरून काय काय शॉपिंग केलेली आहे. म्हणजे कपडे आणि थोड्याफार वेगळ्या गोष्टी पण मी घेतल्या होत्या इंडियावरून. आणि ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी खरं तर इकडून घेतल्या आहेत. त्या तर इंडियावरून मागू शकत नाही. जसं की बाळाची क्रीब, म्हणजे हा बाळाचा बेड जो आहे तर हा मी इथूनच घेतला. आणि अजून 2-4 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आत्ता दाखवते व्हिडिओमध्ये की मी काय काय बाळासाठी इथे घेतलं. तर फर्स्ट थिंग म्हणजे ही क्रीब, जी की मला खूप यूज झाली. तर ही अशी काहीशी क्रीब मी घेतली आहे बाळासाठी झोपायला, कारण की इकडे बाळाला आपल्यासोबत झोपू नाही शकत. म्हणजे असं अवॉइड करायला समजा डॉक्टर्स, तर बाळाला सेपरेट इथे क्रीब लागतेच, इथला तो रूलच आहे. त्यानंतर ही एक ब्रेस्ट फिडिंग पिलो घेतली आहे. सध्या घरात खूप पसारा झाला पण ऑप्शन नाही आहे, कारण की खूपच कामं असतात, तर त्यामुळे पसारा होणारच. सो ही ब्रेस्ट फिडिंग पिलो मला तरी ह्याचा एवढा यूज नाही झाला. मी कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तिला ब्रेस्टफीड करत असते. म्हणजे मी ही थोडे दिवस वापरली, एकंदरीत 2 वीकपर्यंत मी वापरली असेल ही ब्रेस्टफीडिंग पिलो. पण ही पिलो खरं तर चांगली आहे, पण प्रत्येक वेळेस तेवढं पॉसिबल नाही होत. जेव्हा ती रडली तर त्यावेळेस ही पिलो घ्या, सगळं सेटअप करा, म्हणजे इथे असा हुक आहे, हे सगळं लावा आणि नंतर तिला दूध पाजा, एवढे पेशन्स नसतात बाळामध्ये. तर त्यामुळे मी सोडून देते आणि डायरेक्ट मी तिला मांडीवरच पाजायला घेते किंवा बाजूची पिलो घेते आणि पाजायला घेते. पण इथे ही बघा, ही ब्रेस्टफीडिंग पिलो जी आहे तर तिला असं पॉकेट पण आहे, बब क्लॉथ वगैरे, किंवा दुधाची जी बॉटल आहे ती ठेवण्यासाठी. सो अशी काहीशी मी पिलो घेतली, जी की मी तुम्हाला सांगितलं की मला एवढी काही यूज नाही झाली. तर बाळाचे कपडे ठेवण्यासाठी असा काहीसा ड्रेसर घेतला इथे मी. नंतर इथे हे बाळाचं स्ट्रोलर आहे, ते पण मला बरंच यूज होतं आहे. आणि हे बॅसिनेट आहे त्या स्ट्रोलरमध्ये. कारसीट ही गाडीमध्ये सध्या लावलेली आहे, सो ही पण एक यूजफुल गोष्ट आहे. आणि हा बाळाचा एक छोटासा पाळणा मी इथे घेतला होता. हा पाळणा घेतला आहे ज्याच्यात ती खेळते. आणि हा इथे बाउन्सर घेतलेला आहे, त्यात पण ती खेळत असते. सो ह्या पण थोड्याशा यूजफुल गोष्टी होत्या ज्या मी बाळासाठी इथे घेतल्या. त्यानंतर इथे ही प्लेमॅट ठेवली आहे तिची, ज्यामध्ये ती खेळत असते. आणि बरेच सारे टॉईज लावलेत त्याला. सध्या खूप पसारा आहे घरात. आणि इथे हा चेंजिंग टेबल आहे, म्हणजे तिचे डायपर वगैरे चेंज करण्यासाठी हा चेंजिंग टेबल आम्ही यूज करतो इथे तिला झोपवून. आणि हे बाजूलाच ते डस्टबिन आहे डायपर फेकण्यासाठी. सो अशा काहीशा गोष्टी मी इथे बाळासाठी घेतल्या. प्लस माझी ही पंपिंग मशीन, जी की मला खूप यूज होते. सो इथे स्टरलायझर विथ ड्रायर आहे, जो की मला खूप यूजफुल झाला. तर हे बघा, इथे बॉटल वगैरे वॉश करते मी, कारण की मी रात्री मोस्ट ऑफ द टाईम बाळाला बॉटल फीड करते, कारण की खूप पेशन्स लागतात. तर मी मिल्क पंप करून बाळाला बॉटल फीड करत असते. तर हे स्टरलायझर मला फिलिप्सचं खूपच यूज झालं आणि ड्राय पण होतात यामध्ये बॉटल. तर हे दीदीने गिफ्ट दिलेलं. आणि हे वॉर्मर आहे फिलिप्सचं, ते पण मी बरंच यूज केलं बॉटल गरम करण्यासाठी, म्हणजे दूध गरम करण्यासाठी. मला जेव्हा काही कामं असतील तर त्यावेळेस मी असं बॉटल गरम करून मम्मीला देते आणि मम्मी तिला दूध पाजते. सो त्यामुळे हे वॉर्मरसुद्धा खूप मला यूज झालं. हे मम्मीने मला गिफ्ट केलेलं, म्हणजे हितेशच्या मम्मीने. आणि त्यानंतर इथे बाथरूममध्ये आहे हा बाळाचा बाथटब. सो हाही मी खूप यूज करते, म्हणजे रोज ग्रंथाला मी या बाथटबमध्येच आंघोळ घालते. आता ह्यामध्ये म्हणजे ह्या नेटमध्ये तिला झोपून मी आंघोळ घालते. आणि ह्याचा दुसरा सेट पण आहे, म्हणजे ज्यामध्ये तिला बसायला होईल. सो आता ती लहान आहे त्यामुळे मी नेटच लावली आहे. सो हा बाथटबसुद्धा मला खूपच यूज झाला. सो अशा काहीशा छोट्या मोठ्या गोष्टी बाळासाठी आम्ही इथे घेतल्या. आणि त्याचबरोबर अजून त्यांनी विचारलं आहे की आफ्टर डिलिव्हरी कशी केअर घेतली. खरं तर आफ्टर डिलिव्हरी तुमची केअर करण्यासाठी तुम्हाला कोणीतरी हवं आहे. तुम्ही स्वतःची केअर, म्हणजे खरं तर बाळासाठीच एवढा वेळ द्यावा लागतो की स्वतःची केअर घेण्यात वेळच मिळत नाही. पण तरीही मी माझ्या केअरच्या बाबतीत बोलायला गेलं तर मी जे पण सप्लिमेंट्स होते ते वेळेवर घेतले, म्हणजे कॅल्शियम, विटॅमिन डी, त्यानंतर मी अजून पोस्टनॅटल व्हायटमिन्स घेतले. आणि आयर्नच्या सप्लिमेंट, ब्लड लॉस खूप होतो सी सेक्शनमध्ये, तर त्यामुळे मी आयर्नच्या सप्लिमेंट्स पण घेतल्या. सो हे मला डॉक्टरांनीच सांगितलं सगळं काही सप्लिमेंट्सचं. सो त्यांनी थोड्याफार सप्लिमेंट मला सांगितलं आणि थोड्या सप्लिमेंट मी माझ्याप्रमाणे घेतल्या, जसं जसं मला वाटत होतं की हां कॅल्शियमच्या पण घेतल्या पाहिजे. सो अशा काहीशा सप्लिमेंट मी घेतल्या आहेत. तर केअर
आफ्टर डिलिव्हरी मी स्वतःची केअर तर अशा प्रकारे घेतली, बट बाळासाठी मेन आपल्याला काळजी घ्यावी लागते. सो ब्रेस्टफिडिंगसाठी मी ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या, जेणेकरून माझ्या बाळाला प्रॉपर मिल्क जाईल आणि प्रॉपर अमाऊंटमध्ये मिल्क जाईल. सो त्यामुळे मी डाएट चांगला ठेवला माझा. ब्रेस्ट मिल्कचा सप्लाय वाढवण्यासाठी अजून बरेच ऑप्शन मी ट्राय केले. जर तुम्हाला ते सगळे हवे असतील, म्हणजे मी काय काय केलं, तर मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा की अजून डिटेलमध्ये मग मी व्हिडिओ बनवेल की मी ब्रेस्ट मिल्कचा सप्लाय वाढवण्यासाठी काय काय केलं. त्यानंतर इंडियामधलं काय फॉलो केलं यावर व्हिडिओ करा प्लीज. सो इंडियामधून म्हणजे जसं मम्मी पप्पा सांगत होते की हे करा हे करा, कारण की आताची जनरेशन खूप वेगळं काही फॉलो करते आणि आधीच्या जनरेशनमध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या जे की आता डॉक्टर म्हणतात की हे करू नका. सो कधी कधी कळत नाही की घरच्यांचं ऐकावं की डॉक्टरांचं ऐकावं, पण मी मोस्ट ऑफ द टाईम डॉक्टरांचंच ऐकलं. कारण की डॉक्टर जे बोलतात तर ते आत्ताच्या जनरेशनसाठी बोलतात, आधीचं सगळंच वेगळं होतं. त्या बाबतीत मी थोडासा इथे चेंज केला. तर तो चेंज काय होता की मी माझ्या बाळाला मालिश स्वतःहूनच घातली आणि मी हे डिसाईड केलं की माझ्या बाळाला माझ्याशिवाय मालिश कोणीच करणार नाही. म्हणजे तिची आजी घालू शकते, बट मला असं होतं की मालिशवाली बाई किंवा असं कोणी मला लावायचं नाही आहे, कारण की आजकाल मी खूप केसेस बघते या बाबतीतसुद्धा. सो मी माझ्या बाळाची तशी टेक केअर घेतली आहे. आणि खरं तर मला असं वाटलं त्यानंतर जेव्हा मी ग्रंथाची मालिश सुरू केली त्यानंतर मला असं वाटलं की खूप इझी आहे सगळ्या गोष्टी आणि जेवढे केअरफुली आपण आपल्या बाळाची मालिश करतो तेवढी केअरफुली कोणी दुसरं घालू नाही शकत. तर त्यामुळे मला असं वाटतं की तो चेंज खूप चांगला होता. जेव्हा मी असे छोले वगैरे खायची किंवा कोक वगैरे मी एकदा पिलेलं किंवा एकदा कोकोनट वॉटर पण मी पिलं होतं. सो त्यावेळेस ग्रंथाला त्रास झाला होता. सो मला कळालं ते की मी जर गॅसवाले गोष्टी खाते किंवा पिते तर तेव्हा ग्रंथाला त्रास होतो. तर त्यामुळे मी त्या गोष्टी पूर्णपणे अवॉइड केल्या. सो अशी काहीशी मी काळजी घेतली माझी आणि माझ्या बाळाची. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न मला आला होता राधिका परबने. विचारलं होतं की काय झालं, मुलगा की मुलगी. सो मला मुलगी झालेली आहे आणि तिचं नाव मी ठेवलं आहे ग्रंथा. तर इथे आम्हाला जेंडर 4th मंथमध्येच कळाला होता. तर त्यावेळेसच आम्ही इवन जेंडर रिव्हील पण केलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसणार तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. माय प्रेग्नन्सी जर्नी म्हणून माझे सगळे व्लॉग्स त्यामध्ये अवेलेबल आहेत. सो त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जेंडर रिव्हीलमध्ये तिथे तेव्हाच आम्हाला कळालं की आम्हाला मुलगी आहे म्हणून. सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझ्या बाळासाठी. सो थँक्यू सो मच. त्यानंतर एक असा प्रश्न होता, मला त्यांचं नाव नाही दिसत इथे, की बेबी प्रोडक्ट्स लाईक पावडर, मॉइश्चरायझर असं काही नाही घेतलं का. सो तेव्हा मी त्यांना रिप्लायसुद्धा दिला होता. बट मी म्हणजे मला जे डॉक्टरांनी सांगितलं की पावडर इथे तर अवॉइडच करतात. इथे डॉक्टर डायरेक्ट सांगतात की पावडर वगैरे यूज करायचं नाही बेबीसाठी. आणि येस, मॉइश्चरायझर मी यूज केलं बाळाला. मॉइश्चरायझर मी इथलंच यूज केलं आहे बाळासाठी आणि पावडर तर मी यूज नाही केला. इवन मी बेबीला मी सोप यूज केला होता, बेबी सोप. बट तोही मला असं वाटलं की बेबीची स्किन ड्राय करते. तेव्हापासून मी बाळासाठी जे बॉडी वॉश आणि बॉडी शॅम्पू जे असतात तर मी सध्या तरी अभिनव बेबीचा यूज करते. सो ते पण पाण्यात मी डायल्यूट करते पूर्णपणे, म्हणजे एकच एवढा ड्रॉप घेते आणि तो पाण्यात फुल डायल्यूट करते आणि त्याच्यानेच बाळाला मी वॉश करते आणि त्यानंतर पूर्णपणे मी पाण्यानेच बाळाला वॉश करते सध्या. मी काही हेवी मॉइश्चरायझर आणि हेवी सगळं सोप वगैरे असं काही लावत नाही आहे बाळाला. जेवढं नॉर्मल आणि नॅचरल ठेवता येईल तेवढं मी ठेवते. प्रतिमा भिलारे, ओके. सो त्यांनी सांगितलं बेबी गर्लसाठी म्हणजे आधीच डिक्लेअर पण झालं का. सो इथे हो, जेंडर रिव्हील म्हणजे 4th मंथमध्येच बाळाचं जेंडर कळतं. तर त्यामुळे आम्हाला खूप आधी कळालेलं बाळ बेबी गर्ल आहे असं. सगळेच जेव्हा मी सामानाचा व्हिडिओ टाकलेला, मम्मी पप्पाने इंडियावरून सामान आणलेलं, तेव्हा अशी एक कमेंट आली की सगळेच असेच खूप सामान आणतात. तर येस, इंडियावरून जेव्हा आपले नातेवाईक येतात किंवा आपले घरचे येतात तर असंच सगळं काही सामान घेऊन येतात आणि हे माझ्याच बाबतीत नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत आहे. सो तुम्ही बरोबर बोललात. त्यानंतर एकीने विचारलं सिया म्हणून, डू यू थिंक मिशो प्रोव्हाइड्स OG प्रोडक्ट, व्हॉट यू थिंक ॲज यू हॅव ऑर्डर इट फ्रॉम मिशो, व्हॉट्स युअर ओपिनियन. सो येस, मिशोचे प्रोडक्ट मला तरी आवडले. मला त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही वाटला. म्हणजे मला असं वाटलं की घरी ॲटलिस्ट तिला यूज करायला जे काही कपडे होते ते मी मिशोवरूनच घेतले आहेत आणि मला त्यांची क्वालिटी खूप चांगली वाटली. मी आत्ताही माझ्या बाळाला ते कपडे यूज करते आणि
माझं असं मत आहे की मिशोचे कपडेसुद्धा खूप चांगले आहेत आणि मिशोच्या सगळ्याच गोष्टी मी वापरल्या आहेत. इवन ड्रायशीट किंवा बाळाचं मी आत्ता हे पण टॉवेलसुद्धा यूज केलं आहे मिशोवरनंच आणि ते खूप छान आहे त्याचा कपडा कॉटनचा. आणि इवन तिचे बब क्लॉथ पण मिशोचेच आहेत, जे की खूपच चांगले मस्लिनचा कपडा आहे तो. सो मला सगळे कपडे आवडलेले आहेत मिशोचे. इवन कपडेच नाही तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी मोस्ट ऑफ गोष्टी मी मिशोवरून ऑर्डर केल्या आहेत, ज्या की मला चांगल्या वाटल्यात आणि मी आत्ताही अजूनही त्या यूज करते. तर असे काहीसे कमेंट होते. मी अजून एक कमेंट वाचते. राजेंद्र कर्णिक, ओके, त्या काकांनी विचारले बेबीचा पासपोर्ट आला. सो येस, आम्ही लगेच जसं बेबी बॉर्न झाली त्यानंतर बेबीचं बर्थ सर्टिफिकेट घेऊन पासपोर्टसाठी लगेच अप्लाय केलं आणि आता तिचा विजा मी अप्लाय केला आहे. सध्या मला इंडियाला ट्रॅव्हल करायचं त्यामुळे. सो तो विजा पण आता लवकरच येईल. सो पासपोर्ट तर आम्हाला जवळजवळ ती 6 वीक्सची असताना आय गेस आला होता. 2 वीक्सची असताना आम्ही अप्लाय केलं होतं. सो असं काहीसं आहे. सो असे काहीसे मला कमेंट्स आले होते व्हिडिओवरती आपल्या आणि सगळ्यांचे मी ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्सचे मी आत्ता ज्या रिसेंट कमेंट होत्या त्यांचे सगळ्यांचे मी रिप्लाय केले आहेत. तर येस, सध्या खूप बिझी शेड्यूल चालू आहे माझा ग्रंथासोबत. तिची पण खूप केअर करावी लागते. तिचा रुटीन मी कसा सेट केला आहे, काय काय केलं आहे हे पण मी नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवेलच. बट आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती म्हणून हा खास मी व्हिडिओ बनवला. सो अशा काहीशा गोष्टी मी माझ्या बाळासाठी इथे अमेरिकेत घेतल्या. तर आय होप मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असणार. त्या दिवशी मला व्हिडिओ एंड करायला वेळ नाही मिळाला म्हणून आज मी व्हिडिओ एंड करते. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि इवन ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी मी काय केलं तर हे सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर ह्याचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.